एप्रिल महिन्यामध्ये उन्हाचा जो तडाखा आहे वर्धेकरांना आता जाणवायला लागलेला आहे। वर्ध्याचा जो पारा आहे हा 42°C पर्यंत पोहोचलेला आहे। आपण सध्या वर्धा शहरामध्ये आहोत आणि शहरामध्ये पाहू शकतो रस्ते जे आहेत हे नीरव शांत झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। नागरिक घराच्या बाहेर पडत असताना डोक्याला रुमाल किंवा एकूणच संरक्षणासाठी एक वस्त्र बांधूनच बाहेर पडत असतात आणि तेच चित्र सध्या वर्ध्यात पाहायला मिळतंय। वर्ध्यामध्ये ज्या ज्या भागामध्ये अशा प्रकारचा उन्हाचा तडाखा आहे त्या ठिकाणी कूलर आणि पंखे या साधनांचा वापर करत कुठेतरी विश्रांती घेण्याचा प्रयत्न नागरिक करू लागलेले आहेत आणि असाच पारा जर वाढत राहिला तर मोठ्या प्रमाणात उन्हाचे चटके जे आहेत ते वर्धेकरांना जाणवतील अशीच शक्यता आता वर्तवण्यात येत आहे। मध्यंतरी वर्धा शहरामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस झाला। अवकाळी पावसाने या ठिकाणी काही प्रमाणात विश्रांती मिळाली होती, पण आता मात्र पुन्हा ऊन तापायला लागलेलं आहे आणि उन्हाच्या ज्या झळा आहेत वर्धेकरांना आता जाणवू लागलेल्या आहेत। वर्धेचा 42°C पारा पुढे वाढला तर तो पुन्हा घातक ठरेल, त्यामुळेच उष्माघातापासून सावध राहण्याचे आवाहन जे आहे ते आरोग्य विभागाकडून करण्यात आलेले आहे। मग त्यासाठी शीतपेयाचा वापर असेल किंवा एकूणच वर्ध्यात ज्या पद्धतीने नागरिक घराच्या बाहेर पडतात त्यांना सुद्धा सावध राहण्याचा इशारा जो आहे तो आरोग्य विभागामार्फत देण्यात आलेला आहे। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, वर्धा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।